नमस्कार. माझं नाव रोहित निराळे आणि मी मालपानी ग्रुपच्या इस्टेट विभागातील HR डिपार्टमेंटमध्ये गेल्या 2 वर्षापासून काम करतोय. आणि जे आपल्या मालपानी ग्रुपचे फाउंडर आहेत, स्वर्गीय श्री दामोदर शेठजी मालपानी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतो. तर त्या बाबतीत हे 51वी जी पुण्यतिथी आहे त्यासाठी आपण मालपानी ग्रुपमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प हा ऑर्गनाईज केला आहे. हे माझं 3रं वर्ष राहील. त्याचबरोबर मला सांगायची इच्छा आहे की इथं केलेल्या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये एकदम व्यवस्थित सुखसुविधा पुरवल्या जातात. जे आपले एम्प्लॉईज आहेत, जे अर्पण ब्लड केंद्रातील कर्मचारी आहेत, ते एकदम व्यवस्थित ट्रेंड आहेत, एकदम प्रोफेशनल आहेत, स्वच्छतेची काळजी घेतात, एकदम फॅसिलिटी एकदम वेगळ्या पद्धतीने प्रोव्हाइड करतात आणि एकदम चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करतात. आणि ब्लड डोनेशन केल्याने हे आपले एक अनमोल आपलं कॉन्ट्रीब्युशन असतं समाजाकडे. हे काही पैशाच्या स्वरूपात नसतं किंवा इतर कोणत्याही परिस्थितीमध्ये नसतं, की ते ब्लड डोनेशन हे एक अमूल्य प्रकारचं एक रक्तदान केलेलं असतं. ते खूप महत्वाचं असतं, कारण ब्लड हे की आपण कुठं बनवू नाही शकत. जर ते ब्लड आपण डोनेट केलं ते त्याच्याने कित्येक जणांचा जीव वाचू शकतो. तर मी सर्वांना मी सांगू इच्छितो की त्यांनी ब्लड डोनेशन केलं पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये एक कॉन्ट्रीब्युशन केलं तर नक्कीच त्यांना फायदा होईल आणि नक्कीच त्यांनी ब्लड डोनेशन करावं अशी मी त्यांनी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी स्वर्गीय दामोदर शेठ मालपानी यांच्या 51व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. तर त्यामध्ये मी सहभाग घेतलेला आहे. मी आतापर्यंत 4थ्यांदा हे रक्तदान करत आहे. तर रक्तदान करताना खूप आनंद वाटतो, कारण दानात दान रक्तदान असं म्हटलं जातं. तर मी बाकीच्या पण सहकार्यांना आवाहन करेल किंवा हे रक्तदान तुम्ही केलं पाहिजे, किंवा याच्यामुळं काय होतं की दुसऱ्या कोणी जे गरजेचं आहे, जे गरजू आहे, तर त्याच्यासाठी हे उपयोगी पडतं खूप. त्याचा एक जीव वाचू शकतो. हा एक आपल्याला कृतार्थ करणारा एक अभिमानाचा क्षण असतो. त्यामुळं ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी रक्तदानात सहभागी झालं पाहिजे, असा संदेश मी सर्वांना देतो. धन्यवाद. नमस्कार. मी भारत शिवाजी अनाप, पॅकिंग सेक्शन, फास्ट ट्रॅक पॅकर्स प्रायव्हेट लिमिटेड, संगमनेर, अकोले रोड. तर मी जवळपास 15 वर्षापासून फास्ट ट्रॅक इथे जॉबला आहे आणि 15 वर्षापासून मी दरवर्षी इथे रक्तदानासाठी येत असतो. रक्तदान केल्याने काही तब्येत कमी होत नाही, अशक्तपणा येत नाही, काहीच नाही. उलट त्यामुळं आणखी मनाला समाधान वाटतं का आपलं रक्त कोणाच्या तरी रुग्णाला वापरण्यात आलं किंवा त्याचा जीव वाचण्यात आला, त्याला त्याची मदत झाली, त्याचा बचाव झाला. आणि रक्तदान केल्यानंतर इथं आपल्याला कोल्ड्रिंक्स भेटतं किंवा म्हणजे नाश्ता वगैरे भेटतो. त्यांनी पण म्हणजे तब्येतीला चांगलं राहतं. आणि एक गिफ्ट पण भेटते इथं. गिफ्ट पण प्रत्येकाला वाटतात इथं. आणि रक्तदान केल्यानंतर कुठलाही अशक्तपणा नाही, काही कमजोरी नाही, उलट आपण आणखी फ्रेश वाटतं मनाला आणि पुढच्या वर्षी परत रक्तदान देऊशी वाटतं. तर ज्यांनी कोणी रक्तदान केलेलं नाही अजून, त्यांनाही मला असं सांगणं आहे की कृपया आपण रक्तदान करा. त्यापासून कुठलाही तोटा नाही, नुकसान नाही, उलट फायदाच आहे. धन्यवाद. माझं नाव प्रशांत गायकवाड. दामोदर शेठ मालपानी यांच्या नाही का पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे मालपानी उद्योग समूहामध्ये. तर त्यासाठी मी इस्टेटला आलेलो आहे. तर तरी सर्व स्टाफ व कर्मचाऱ्यांनी रक्तदान हे वर्षातून 2दा तरी केलं पाहिजे, कारण 72 तासानंतर परत आपलं रक्तदान परत फिल्टर होऊन परत हे होतं. आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, कारण याच्यामुळे एखाद्या जो व्यक्ती असेल त्याचा प्राण वाचला जातो. आणि रक्तदान हे केलंच पाहिजे. तर सगळ्यांनी रक्तदान करायला पाहिजे. रक्तदान करणं हे तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे, कारण नवीन रक्त त्या शरीरात तयार होतात. हे तुमचं शरीर सुदृढ बनवतं आणि तुम्ही केल्या रक्तदानाचा फायदा एखाद्या गरजूला होतो. ते आत्मिक समाधान बी तुम्हाला, पुण्य पण तुम्हाला लागतं. रक्तदान हे एक श्रेष्ठदान आपल्याला म्हणता येईल आणि ते प्रत्येकाने करावं. त्यात असं घाबरण्यासारखं काही नाही आहे. ती एक नैसर्गिक रित्या ते सगळ्या गोष्टी क्रिया होते, रक्त तयार होणं, बाकीच्या गोष्टी. आणि तुम्ही दिलेला रक्ताचा उपयोग हा एखाद्या गरजूला होतो, त्याचेही प्राण वाचतात. तर प्रत्येकाने रक्तदान करावं हे सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.
जवळजवळ 20 ते 22 वर्षापासून रक्तदान करतो. दरवर्षी मी रक्तदान करतो. रक्तदान केल्याने काय होतं, एक तर आपल्या तपासण्या होऊन जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जेव्हा ते रक्त मिश्रण असतं ते नवीन परत पुन्हा रक्त चांगलं तयार होत राहतं. त्यामुळे रक्तदान हे केलंच पाहिजे आणि रक्तदान म्हणजे हे करणं दुसऱ्याच्या याच्यासाठी पण चांगलं आहे. म्हणजे तरी रुग्णाला ते उपयोगी पडतं. त्यात अजून दुसरं म्हणजे रक्तदानाचे बरेच फायदे आहेत. तर त्यापैकी मी एवढे सांगितलेत. माझं सध्याचं रनिंग 52 चालू आहे. मी कमीत कमी 22 वर्षापासून रक्तदान करतोय. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहेच आहे, हे तर सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे रक्तदान केलंच पाहिजे. मी दुसऱ्यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही पण रक्तदान करा आणि इतरांना मदत त्या रक्तदानाची होईल. ओके. मालपाणी उद्योग समूहामध्ये दरवर्षी हा प्रोग्राम होत असतो रक्तदानाचा आणि मी दरवर्षी इथे रक्तदान करतो. त्यामुळे ना माझी स्वतःच्या हेल्थला बेनिफिट असा आहे का फिल्टर होत आहे रक्त. म्हणजे दरवेळी जर केल्यानंतर नेहमी नवीन रक्त येणं किंवा काय आणि तसा त्रास अजिबात नाही, कारण की इथं सगळी व्यवस्था केलेली आहे. मालपाणी उद्योग समूह नाश्ता आणि चांगली टीम आहे इथे. आणि जेणेकरून रक्तदान केल्यानंतर भविष्यामध्ये एखाद्या कोणाला जर आपल्या रक्तगटाची जर गरज लागली तर निश्चित त्याला कुठेतरी फायदा होत असेल. या दृष्टीने प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी रक्तदान केलंच पाहिजे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. माझं नाव विनोद जनार्दन एनगंदुल. मी गेल्या 30 वर्षापासून मालपाणी उद्योग समूहात ॲज अ सुपरवायझर म्हणून काम करीत आहे आणि नित्यनेमाने दरवर्षी मी ह्या 17 जूनला रक्तदान करीत असतो. रक्तदान केल्याने माणसाच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे त्रास किंवा कोणत्याही प्रकारचं असं होत नाही. दर 3-4 वर्षातून 3-4 वेळेस केल्याने काही कोणताही त्रास होत नाही. मी जवळपास गेल्या 44 माझी ही 44वी वेळ आहे रक्तदान करण्याची, पण मला आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्रास असा झालेला नाही. आणि रक्तदान केल्याने खूपच मनाला असं फ्रेश वाटतं. तर जुनं रक्त जाऊन त्या जागी पुन्हा नवीन रक्त येत असतं. त्याच्यामुळे मनाला असं ताजेपणा येतो, फ्रेशपणा वाटतो आणि खूप असं वाटतं. आणि एक सर्वात मोठं समाधान याचं आहे का आपल्या या रक्तदानामुळं दुसऱ्या कोणाचा जरी जीव वाचतो आणि त्या जीवाला जीव वाचल्यामुळं त्याचं पुढं भलं होत असतं. त्याच्यामुळं प्रत्येक 18 वर्ष 20 वर्ष व्यक्तीने रक्तदान करायला पाहिजे असं मला मनोमन वाटतं. धन्यवाद. थँक्यू.